पावसाचा जोर, खुली हाय टेन्शन वायर आणि कानात हेडफोन्स. याच हेडफोन्समुळे मुंबईतल्या तरुणाचा जीव हकनाक गेलाय. 17 वर्षीय दीपक पिल्ले या तरुणाचा भर पावसात विद्युत धक्क्यामुळे मृत्यू झालाय. भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात ही घटना घडली आहे. अचानक झालेल्या या अपघातानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दीपक हा LBS मार्गावरून आपल्या घराकडे निघालेला. पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं. या भागात महावितरणची हाय टेन्शन वायर खुली पडली होती. दीपक कानात हेडफोन लावून रस्त्यानं चाललेला. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जायला सांगितलं, पण कानात हेडफोन असल्यामुळे त्याला काहीही ऐकू आलं नाही. दुर्दैवानं तो त्या उघड्या विद्युत तारेच्या संपर्कात आला आणि क्षणातच त्याला जबरदस्त विद्युत धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. सर, आपका नाम बताइए. दिनेश जैन. कल इधर क्या सिचुएशन था? कल क्या इधर सुबह करंट लगा, फॉल्ट आया केबल में, तो बहुत सारे लोग इधर जा रहे थे. तो हमने इधर रस्सी भी बांधा, फिर भी आवाज मारा भाई इधर मत जाओ. एक कोई बेचारा आदमी जा रहा था इधर से, बैग पीछे लटका के रखा था. तो फिर हमने आवाज मारा, उसने कान में वो डाल के रखा था, तो सुना नहीं उसने. फिर हमने तो भी आवाज मार के तो फिर सीधा उधर खड़ा रहा. उधर जाके फिर पूरा चिपक गया, फिर ऐसे कैसे नीचे गिर गया वो. अच्छा. फिर बाद में आए, वो सब ठीक ठाक किया. और क्या मालूम बाद में फिर बारिश आया उधर, तो काम किया नहीं किया, मैं तो चला गया था 2 बजे बाद. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी वायर उघडी असल्यानं धोका कायम होता. नागरिकांनी अनेकांना या मार्गाने जाताना इशारे देऊन सावध केलं होतं. त्यामुळं अनेकांचे जीव वाचले. पण दीपकच्या कानात हेडफोन असल्यामुळं तो आवाज ऐकू शकला नाही. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असता तरी या तरुणाचा जीव वाचवता आला असता. घटनेनंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी आणि मित्रपरिवारानं त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. काही मिनिटातच आयुष्य संपलेल्या या तरुणाच्या मृत्यूनं त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि महावितरण अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित केलं. मात्र पावसाळ्यात अशा प्रकारे उघड्या तारा जीवघेण्या ठरत असल्यानं परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी महावितरणला तातडीनं सुरक्षिततेची उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय. पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यांवरून चालताना, विशेषतः विद्युत तारा किंवा खांबाजवळ जाताना नागरिकांनी अधिक सावध राहावं असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनावर सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी उघड्या तारा, सैल वायर आणि देखभालीअभावी उभे असलेले खांब यामुळे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच या परिसरात लहान मुलगा विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन जखमी झाला होता. मात्र यापासून कोणताही धडा न घेतल्याचा आरोप रहिवासी करतायत. दरम्यान मृत तरुणाच्या अचानक मृत्यूनं त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि परिसरातही शोककळा पसरली आहे. नातेवाईक आणि मित्रपरिवार घटनेनंतर हादरून गेले आहेत. स्थानिक सामाजिक संस्थांनी देखील ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे. कदाचित कानात हेडफोन नसते तर नागरिकांचा आवाज ऐकून दीपकचा जीव वाचलाही असता. कानात हेडफोन्स लावून किंवा फोनवर बोलत आपण आपल्याच धुंदीत अनेकदा चालतो, पण काही आवाज त्यामुळं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि अशा दुर्घटनांचे आपण बळी पडतो. त्यामुळं खबरदारी बाळगत प्रवास करावा. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.